28 जानेवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी अपघातग्रस्त विमान ज्या VSR कंपनीचं होतं त्या कंपनीच्या कारभाराबद्दल, अपघातग्रस्त विमानाबद्दल तसंच आता या अपघाताचा तपास करणाऱ्या DGCAसह अन्य यंत्रणांबद्दल सातत्यानं प्रश्न उपस्थित केलेत. आज त्यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार बैठकीत त्यांनी AIBच्या अहवालातील बारामती जिल्हा असा उल्लेख, विमान झाडांना धडकल्याचा उल्लेख यावर आक्षेप घेतलेत. अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाल्याची चर्चा असून त्या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. AIBच्या अहवालातून अपघातावेळी दृश्यमानता कमी होती असं स्पष्ट होत असल्यानं मुंबई ATCनं विमान उड्डाणाला आणि पुणे ATCनं विमानाला पुढं जाऊ देण्याची परवानगी कशी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दावोसला जात असताना VSR कंपनीच्या विमानानं इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्राची परवानगी नसताना त्या देशांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यामुळं कसा बाका प्रसंग ओढवला होता हे सांगत VSR कंपनीच्या हलगर्जीपणाच्या एका गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधलंय. जेली एकनाथ शिंदे साहेब स्वतः दावोसला गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान VIPला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललो, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ATCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का. आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का. आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे. आलेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSRला हाताशी धरून, नाही तर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असाही प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दलची माहिती ही DGCAने काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात. पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथं घेतल्या आणि मग झुरिकला तिथं गेलं. म्हणून आम्ही सांगतोय VSR या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कधी काय होईल, कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असं आम्हाला कळलंय. एकनाथ शिंदे साहेब नाहीतर इतर काही जे काही कुणी अधिकारी असेल ते स्पष्टपणे तिथं सांगू शकतील. इराक आणि इराणमध्ये वॉर आहे, त्याकडनं आपल्याला काही डेटा मिळू शकत नाही. बहारेनकडनं मिळाला तर आपल्याला ते कळू शकतं. आणि त्याच्याच बरोबर VSR व्हेंचर हे 6 महिन्यासाठी हे UAEमध्ये बँड होतं का? जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये लोक जिथं कुठं अडकली होती, प्रायव्हेट जेट हे एक व्यक्ती नाही तर एक कंपनी बुक करतं. त्यात तुम्हाला सीट विकता येत नाही, त्याला कमर्शियल लायसन्स लागतं. पण VSR हे पैसे कमवच्या नादामध्ये पेशंटकडनं सुद्धा भरमसाठ पैसा घेत होतं आणि त्यासाठी UAEमध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बॅन केलं होतं. हा एक फार मोठा विषय आहे. VIP ते सुद्धा महाराष्ट्राचे VIP मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा VSRली असंच हलगर्जीपणा, नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. VSRचे मालक VK सिंग यांनी आपल्या एका सहकाऱ्याशी संवाद साधताना आपलं कुणी काही बिघडवू शकत नाही असं सांगितल्याचा फोन कॉल आमदार रोहित पवारांनी पत्रकार बैठकीत ऐकवला. आता ह्याच्यात आम्हाला VK सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता. आम्ही ह्यांचा जो हँडलर आहे, याचं नाव काय, दीपक बोरकर नंबर आहे, कोणा चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता आणि लगेचच 10:46 VK सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला. त्याला असं वाटलं की तो कुठला ते पत्रकार आहे का आणि काय, आणि बरंच काय 2 मिनिटं तो बोलत होता. त्यातले काही
छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याचबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पोहोच आहे असं VK सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय. नीचे से ऊपर तक, आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे. नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नाही सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाला आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSRचे विमानं अजून सुद्धा उडत आहेत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते. काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरत आहेत, तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं VK सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मग मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावेत. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर व्हॉट्सॲप हॅकिंग आणि व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. VK सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता, व्हॉट्सॲपपासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. या अपघातातील मृत पिंकी माळी यांच्या नातेवाईकांशी बोलताना VSRच्या वकिलानं पायलटनं विमान ठोकलं त्याला काय करणार असं असंवेदनशील वक्तव्य केल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलं. आपला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही, हा DGCAचा स्वतःचा रूल आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन, तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला, त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत. वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है. अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टनने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो VK सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार ज्या VSR कंपनीबद्दल प्रश्न उपस्थित करतायत त्याच कंपनीच्या विमानानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच मुख्यमंत्री, 3 मंत्री आणि 2 आमदारांनी प्रवास केल्याचं सांगत आमदार रोहित पवारांनी सुरक्षेचा विचार करून राज्यातल्या VIPनं या कंपनीच्या विमानांचा वापर करू नये अशी मागणी केली आहे. आता हे दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर मी विनंती करतोय CM साहेबांना करतोय, आता DCM सुनीता काकींना सुद्धा मी विनंती करतोय, नका वापरू VSR. हे असं वापरल्यानंतर आम्हालाच लोक आता ते VK सिंग सारखे जे VSRचे महालागेत प्रश्न करतायत की ज्यांचे ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक विमानात ट्रॅव्हल करतायत आणि मग रोहित पवारलाच काय पडलंय हा प्रश्न निर्माण होतो. पण रोहित पवारला काय पडलं याच्यापेक्षा आपापल्या सेफ्टीचा विचार करा. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत काय झालं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. इथं सुद्धा काय विमान सगळेच म्हणजे 5 लेअर जेट विमान हे मेंटेन केले जात नाहीत, बाकीचे काय तो खूप चांगलं मेंटेन करत असेल असं जर कोणाला वाटत असेल तर कृपा करून मला महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सांगायचं आहे की असं नका ट्रॅव्हल करू. खरंच उद्या जाऊन कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये, महाराष्ट्राचं अजून मोठं नुकसान होऊ नये एवढीच आमची इच्छा त्याच्यामध्ये आहे. आणि कदाचित भुसे साहेब आहेत काय, आता भुसे साहेबांचा पक्ष काही दिवसांपूर्वी म्हणतो VSR मध्ये आमचे नेते जिथं जाणार नाहीत आणि भुसे साहेब तिथे ट्रॅव्हल करतात. मग एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं भुसे साहेब ऐकत नसतील, पण हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. फक्त काळजी घ्या एवढंच आम्हाला ह्याच्यातून म्हणायचं आहे. आणि हे सगळे ट्रॅव्हल करतात
म्हणून आम्ही शांत बसलं पाहिजे आणि आम्ही शांत बसणार आणि मीडिया शांत बसेल आणि महाराष्ट्राची जनता शांत बसेल दादांना न्याय द्यायच्या बाबतीत, तर कृपा करून कोणाच्या मनात शंका असू नये. पुढे आजच्या पत्रकार बैठकीत आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीमध्ये ज्या लोकांची गुंतवणूक आहे त्याची माहिती घेता, तसंच या कंपनीचे अधिकारी आणि DGCA यांचे लागेबांधे बघता या अपघाताची निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता कमी असल्यामुळं या प्रकरणी VSR तसंच ॲरो विरुद्ध FRI नोंद होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात दिल्लीत जाऊन लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींसह विविध नेत्यांची भेट घेणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. जाऊ शकतं. याच्यात पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत जाऊन, म्हणजे एकतर आमचे खासदार आहेत ते तर मुद्दा घेतीलच. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे साहेबांना मी भेटलो. 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे आणि बरेच इतर कार्यक्रम काही नेत्यांचे असल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची वेळ मागितली, ती आजची आम्हाला मिळेल. एकनाथ शिंदे साहेबांची मागितली, ती आजची त्या ठिकाणी मिळेल. CM साहेबांना मी भेटलेलो आहे आणि मग दिल्लीत जाऊन तिथे असणारे जे कोणी इंडिया आघाडीचे सर्व नेते आहेत, खास करून राहुल गांधीजी यांची वेळ आम्ही मागितलेली आहे. पुढचे 4 दिवस दिल्लीत जाऊन तिथं बसून ज्या ज्या लोकांना भेटता येईल आणि अधिवेशनामध्ये इन्व्हेस्टिगेशन 12 रूल 12च्या अंतर्गत दादांच्या केसचं सुद्धा आणि अहमदाबादच्या केसचं सुद्धा व्हावं अशी मागणी तिथं आम्ही करणार आहेत. आणि आमच्याकडची जी कुठली माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी आम्ही. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हे TDPचे आहेत. TDP आणि VSR यांचे संबंध पाहता त्यांच्याच नेतृत्वाखाली या अपघाताची पारदर्शी चौकशी कशी होईल असा सवाल उपस्थित केला आहे.